सध्या देशात गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्याचा संबंध सोलापूरशी असल्याचे स्पष्ट झाले आहे। जिल्हा परिषदेचा शिक्षक संजय जाधव याचा थेट दिल्लीशी कनेक्शन असल्याने या प्रकरणात संशयित म्हणून लातूर पोलिसांनी जाधव याला अटक केली आहे। जाधव हा माढा तालुक्यातील टाकळी या शाळेत काम करत होता। 1 वर्षानंतर पत्नीचे मनोरुग्ण प्रमाणपत्र आणून त्याने अक्कलकोट तालुक्यात बदलीसाठी अर्ज केला होता। दरम्यान या प्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेचे नाव आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी चौकशी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिले होते। त्यानुसार माढ्याचे गट शिक्षणाधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी शोभा लोंढे, केंद्र प्रमुख फिरोज मणेरी या तिघांची चौकशी समिती नेमण्यात आली। मंगळवारी या समितीने टाकळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समिती यांच्याशी चौकशी केली। 12 जून पासून तो विनापरवाना गैरहजर असल्याचे समजले। त्याचे कपाट सील करण्यात आले आहे। बदलीसाठी पत्नीचे मनोरुग्ण प्रमाणपत्र तपासण्यात आले असून बुलढाणा येथून ते प्रमाणपत्र काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।